नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज रिलीज झाले आहेत दोन सिनेमे, एक म्हणजे गेम चेंजर आणि दुसरा म्हणजे आपला मराठमोळा संगीत मान अपमान. गेम चेंजरचा आपण रिव्ह्यू केलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देतोय. आता येऊया संगीत मान अपमान या सिनेमावर. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की 1911 साली याच नावाचं एक नाटक आलं होतं, जे आणलं होतं कृष्णाजी प्रभाकर खाडेलकर साहेबांनी. आणि जेव्हा या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर आला होता तेव्हा मी असंच गुगल काय काय गोष्टी करत होतो, तेव्हा मला कळलं होतं की हिंदीमधले आणि साऊथ मधले अनेक असे सीन्स आहेत, अनेक असे सिक्वेन्सेस आहेत जे डिक्टो या नाटकावरनं उचललेले आहेत किंवा अडॅप्टेशन तरी केलेलं आहे. पण आपली मराठी इंडस्ट्री अशी आहे ना की तुम्ही काही उचललं आणि क्रेडिट दिलं नाहीत, रॉयल्टी दिली नाहीत तरी कोण काहीही बोलत नाही, कारण युनिटी नाहीये आणि प्रोफेशनलिझम नाहीये. हेच जर इतर इंडस्ट्रीमधनं कोणीतरी काहीतरी उचललं असतं तर लगेच त्या प्रोड्युसरला कोर्टाची लिगल नोटीस गेली असती. सो आता या सिनेमावर आपण येऊया. बट मला हे वाईट वाटलं की ऍक्च्युली यार काहीतरी क्रेडिट तरी मिळालं पाहिजे होते, रॉयल्टी नाही तरी. सो संगीत मान अपमान या सिनेमावर येऊया. सुबोध भावे सरांनी पुन्हा एकदा हा सिनेमा डिरेक्ट केला आणि त्याच्यात अभिनय सुद्धा केलेला आहे. सर्वप्रथम म्हणजे मी सुबोध सरांचा मोठा फॅन आहे. म्हणजे मला आठवतंय की बालगंधर्व त्यांनी डिरेक्ट नव्हता केला, बट बालगंधर्व नंतर मला अशा संगीताची आवड निर्माण झाली. आणि त्यात सुबोध सर जरी म्युझिक डिरेक्टर नव्हते त्या सिनेमाचे, पण तरी त्यांचा जो प्रेझेन्स होता, ज्या प्रकारे ते पोर्ट्रे करत होते की असंच वाटत होतं की लिटरली ते गात आहेत. सो त्यानंतर माझ्या MP3 मध्ये ती सगळी गाणी यायला लागली. त्याच्या आधी आम्ही आपले थंडा थंडा पाणी याच गाण्यांमध्ये होतो आणि आम्हाला ही गाणी सगळी स्लो वाटायची. बट नंतर कॉलेजमध्ये असताना वाटलं अरे नाही यार, हे काहीतरी वेगळंच आहे जॉनर संगीताचं, हे आपण बघायला पाहिजे. सो बालगंधर्व झालं, नंतर कट्यार काळजात घुसली ते झालं आणि आता संगीत मान अपमान. हा सिनेमा बघितल्यानंतर सुबोध सरांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की यावेळेला खरंच कट्यार काळजात घुसली, आणि ती चांगल्या अर्थी नाही वाईट अर्थीच असं बोलीन मी. एकतर 3.5 तासाचा हा सिनेमा आहे. आता हे जे ओरिजिनल नाटक आलं होतं ते आलं होतं 1911 साली. आता गेम चेंजर पण साधारणपणे 2.5 तासाचाच आहे. पुष्पा जो होता तो 3.5 तासाचा होता. आता तर मी काहीतरी ऐकलंय की ऑलमोस्ट अजून 20 मिनिटं पुष्पामध्ये ऍड केली, सो तो 4 तासांचा होतोय. बट पुष्पा मास मसाला एंटरटेनमेंट असून सुद्धा 3.5 तास नाही म्हटलं तरी जरा त्रास होतो थिएटरमध्ये बसायला. आणि जर तुमचा मास मसाला नसेल आणि जर तुमचं टाईट स्क्रीन प्ले नसेल किंवा ओव्हरऑल असा मस्त बांधलेला सिनेमा नसेल तर हे 2.5 तास या संगीत मान अपमान या सिनेमामध्ये नक्कीच जाणवतात. आणि त्याचा जो फर्स्ट हाफ आहे, खास करून 2.5 तासामधला जर पहिला आय थिंक 1.25 तास जर तुम्ही सर्व्हाइव्ह केलं आणि जर तुम्ही अजूनही फोकस ठेवू शकलात तर नंतर गाडी जरा सुरळीत चालू होते, गाडी जरा ट्रॅकवर येते आणि राईट टाइमला इंटरव्हल होतो. म्हणजे जेव्हा मी फर्स्ट हाफ या सिनेमाचा बघितला त्याच्यानंतर मला माझ्या अभ्यासाचे दिवस आठवले की पहिला तासभर त्या पुस्तकांमध्ये काय चाललंय काय कळायचंच नाही. मग जरा कुठेतरी लिंक लागायची आणि मग जरा लिंक लागायला लागली आणि मग घड्याळ बघितलं, अरे बापरे 2 तास आपण खूप अभ्यास केला, चला आता ब्रेक घेऊया. असंच काहीतरी या सिनेमाच्या फर्स्ट हाफ मध्ये मला वाटलं. सेकंड हाफ या सिनेमाचा बऱ्यापैकी बरा झालेला आहे, चांगला झालेला आहे. पण पुन्हा एकदा क्लायमॅक्सला येईपर्यंत पुन्हा एकदा तो स्ट्रेच वाटतो किंवा ओव्हर ड्रामॅटिक वाटतो आणि पुन्हा एकदा इंटरेस्ट या सिनेमामधनं निघून जातो. सो 2.5 तास जर तुम्हाला आजच्या पिढीला खास करून ज्यांना या अशा सिनेमांकडे फारसा रस नाहीये, त्यांना बघायचंय पुष्पा, त्यांना बघायचंय गेम चेंजर किंवा RRR सारखे सिनेमे, तर मग त्यांना जर अट्रॅक्ट करायचं असेल थिएटरमध्ये अशा जॉनरच्या सिनेमांसाठी, तो आत्ताच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर हा सिनेमा बनवला असता जरा काही चेंजेस करून, तर हा सिनेमा जरा चांगली या सिनेमाने कामगिरी केली असती असं म्हणायला काही हरकत नाही. कुठेतरी मला वाटलं की त्यावेळेचा जो ऑडियन्स होता त्याच्यात आणि आत्तामध्ये खूप फरक आहे. सो थोडे काहीतरी चेंजेस करायला हवे होते. अगदीच त्या काळातलं दाखवायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही RRR मध्ये बघितलं, RRR सुद्धा ब्रिटिश टाइमाचा सिनेमा होता, पण तरी सुद्धा आत्ताची गाणी, जरा ऍक्शन सिक्वेन्सेस आणि या सगळ्या गोष्टी आणल्या आहेत, त्यामुळे तो आत्ताच्या पिढीला सुद्धा कनेक्ट झाला आणि ओव्हरऑल त्यांचं हिरोइझम जे काही जास्तच असतं ते. पण अनफॉर्च्युनेटली इकडे तसं होत नाही. गोष्ट आहे धैर्यधर, म्हणजेच अर्थात सुबोध सर, भामिनी अर्थात वैदेही परशुरामी आणि चंद्रविलास अर्थात सुमित राघवन सर. सो या एक लव्ह ट्रायंगल आहे हा.
आणि अशा काय गोष्टी घडतात त्या तिघांमध्ये की भामिनीला वनमाला बनून धैर्यधरच्या घरी जावं लागतं. या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा. आय थिंक ओव्हरऑल हा सिनेमा जरी मेन लीड मध्ये धैर्यधर अर्थात सुबोध भावे सर असले तरी ऍक्च्युअली कॉन्सेप्ट जी आहे ती भामिनी या वनमाला यांच्यावर आहे, अर्थातच आपल्या नायिकेवर आहे. आणि या सिनेमाची खरा नायक या सिनेमाची नायिका आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अभिनय सगळ्यांचा उत्तम झालेला आहे. अभिनयाच्या बाबतीत काहीच पॉइंट नाही, काहीच आपण फॉल्ट काढू शकत नाही. बट कुठेतरी समजा हा 2.25 तासाचा जर एडिट केला असता सिनेमा तर हा जरा जास्त लोकांना पसंत पडला असता. आता ज्या लोकांनी ओरिजिनल गाणी या नाट्य संगीताची ज्या लोकांनी नाटकाची ही जी काय खरी गाणी ऐकली आहेत त्यांना कळेल की काही काही ऍडिशनल गाणी आहेत आणि गाणी या सिनेमाची मला आवडली. ओरिजिनल जी 3 गाणी होती ती म्हणजे नाही मी बोलत, शुरामी वंदिले आणि मला मदन भासे, हे 3 गाणी होती. बाकी ऍक्शन सिक्वेन्स खूप डल वाटतात, असे काही मजा येत नाही ऍक्शन बघायला. VFX असेल किंवा स्पेशल इफेक्ट्स असतील ते काही ठिकाणी खूप उत्तम झालेत, काही ठिकाणी ऍव्हरेज झालेत. बट VFX आणि या सगळ्या गोष्टी बाबतीत आपण मराठी सिनेमाला झुकतं माप द्यायला हवं, कारण आपलं अनफॉर्च्युनेटली तेवढं बजेट नसतं आणि या सगळ्या गोष्टी करायला भरपूर बजेट लागतं. सो तिकडे आपण जरा झुकतं माप या सिनेमाला देऊ शकतो. बाकी जी सपोर्टिंग स्टारकास्ट आहे म्हणजे उपेंद्र लिमये सर, सुमित राघवन सर यांची थोडी निगेटिव्ह शेड आहे, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. नीनाताई कुलकर्णी, निवेदिता ताई सराफ, अर्चना निप्पाणकर, शैलेश जादार सर या सगळ्यांचं काम सुद्धा उत्तम झालेलं आहे. सो कामाची बाजू नेहमीच मराठी सिनेमाची चांगलीच असते. काहीतरी आपल्या इकडे स्क्रीन प्ले आणि जरा गोष्टी टाईट आणि क्रिस्प ठेवण्यात कुठेतरी आपण बरेच वेळा गणतो, असंच म्हणायला काही हरकत नाही. बाकी जे BGM आहे ते जरा जास्तच वापरलंय, त्यामुळे जरा आय थिंक आपण डिस्ट्रॅक्ट होतो की ओके मला इकडे कॉन्सन्ट्रेट करायचंय पण हे म्युझिक दण BGM दण वाजतंय, त्यामुळे जरा मला हे वाटलं. आणि खास करून फर्स्ट हाफ जो आहे तो मला सिनेमा कमी आणि एक डेली सोप आपण जास्त बघतोय की काय अशी मला जरा शंका आली हा सिनेमा बघून. मे बी आत्ता आपण तेवढे असे ओव्हर एक्सप्रेसिव्ह अभिनय बघायला युज टू नाही आहोत, जे कदाचित त्या काळात कदाचित कॅमेरा तेवढे पॉवरफुल नसतील, त्यामुळे मग त्यांना ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते करावं लागत असेल जरा बॉडी लँग्वेज आणि जास्त असं हॅ करत, तर तसं इकडे मला जरा वाटलं. बट ओव्हरऑल आय थिंक जे खरंच कोण डिझर्व करतं अभिनयाच्या बाबतीत या सिनेमामध्ये तर वैदेहीचं आहे, कारण तिच्या 2 शेड्स आहेत, 2 कॅरेक्टर्स वेगळे पोर्ट्रे करायचे आहेत आणि ते तिने बऱ्यापैकी केलंय. सो बघूया, आशा करतो की आत्ता तरी बुक माय शोवर जे आम्ही सकाळी बघत होतो आणि माझ्या शोला सुद्धा असं काही फार बुकिंग नव्हतं आणि बुक माय शोवर ट्रेंडिंग मध्ये सुद्धा हा सिनेमा आज नव्हता, नाही तर आपल्याला दिसतं की एका तासामध्ये अमुक 1000 तिकीटं बुक झाली, लास्ट 24 आवर्स मध्ये एवढे तिकीटं बुक झाली. आज जरा कदाचित प्रतिसाद याला थंड असेल, पण उद्या परवा हा चांगली कामगिरी करेल. मी तुमच्या समोर बॉक्स ऑफिस आणण्याचा प्रयत्न करीनच. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा म्हणून मी प्रयत्न केला होता, पण फक्त पहिल्या 2 दिवसाचंच बॉक्स ऑफिस आपल्याला गुगलवर अवेलेबल होतं, बाकी नंतर कोणी दखलच घेतली नाही मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपल्यासमोर आणण्याची. सो म्हणजे हा माझा रिव्ह्यू होता, माझा ओपिनियन होतं या सिनेमाबद्दल. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात किंवा असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.